शिवसेना फुटली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। शिवसेना फुटीवरील सुनावणी अद्याप संपलेली नाहीये। आता शिवसेना पक्षफुटी आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। सुप्रीम कोर्टातील 6 सरन्यायाधीश बदललेत, मात्र तरीही फक्त तारीख पे तारीख असंच दिसतंय। आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटाच्या वकिलांना खडसावले। तुमच्या लोकांना बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून थांबवा असं कोर्टानं म्हटलंय। वकिलांनी प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची कोर्टाकडे विनंती केली होती। कोर्टानं या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट 30 जुलै रोजी निश्चित केली आहे। पण कोर्ट तारीख पे तारीख का देतंय? या प्रकरणात लवकर सुनावणी का लागत नाहीये? पाहूयात या व्हिडिओमधून। महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्ता संघर्षाचं सर्वात मोठं आणि धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे 2022 मध्ये जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं तेव्हापासून आतापर्यंत देशाचे 6 सरन्यायाधीश बदलले आहेत। तत्कालीन सरन्यायाधीश NV रमन्ना यांच्या कार्यकाळात या केसची पायाभरणी झाली। त्यानंतर आलेले सरन्यायाधीश UU ललित आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ हे प्रकरण हाताळणारे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी यावर अनेक महत्त्वाच्या सुनावण्या घेतल्या। चंद्रचूड यांच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर ताशेरे ओढणारा एक मोठा निकालही दिला होता। आणि त्यानंतर आता 3 सरन्यायाधीश बदलले आहेत, परंतु या मूळ पक्षाची मालकी आणि चिन्हाचा अंतिम फैसला अजूनही प्रलंबितच आहे। 3 सरन्यायाधीश बदलूनही हा पेच सुटू शकलेला नाहीये। पाहुयात 6 न्यायाधीश कोण कोण आहेत। न्यायमूर्ती NV रमन्ना, न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण R गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत अशी सरन्यायाधीशांची नावं असून सध्या सूर्यकांत हे देशाचे सरन्यायाधीश आहेत। 30 जुलै रोजी होणारी पुढील सुनावणी त्यांच्याच कार्यकाळात होणार आहे। शिवसेना पक्षफुटीच्या खटल्यात सुप्रीम कोर्टात सतत नवीन तारखा मिळण्यामागे अनेक गुंतागुंतीची कायदेशीर कारणं आहेत। कायदेतज्ञांच्या मते हा खटला संविधानातील पक्षांतर बंदी कायद्याच्या अत्यंत क्लिष्ट मुद्द्यावर आधारित आहे, ज्याचा देशाच्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम होणार आहे। आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे गेल्या 4 वर्षात बदललेले 6 सरन्यायाधीश। नवीन खंडपीठ तयार झाल्यावर न्यायमूर्तींना शेकडो पानांच्या कागदपत्रांचा अभ्यास करावा लागतो, ज्यात मोठा वेळ जातो। तसंच 2016च्या नबाम रेबिया निकालाचा पेच सोडवण्यासाठी हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या मोठ्या पीठाकडे पाठवण्यात अद्याप निर्णय झालेला नाहीये। दोन्ही बाजूंच्या दिग्गज वकिलांचा प्रदीर्घ युक्तिवाद आणि त्यातच निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या नव्या निर्णयांना मिळालेलं आव्हान यामुळे हा खटला अधिकच लांबत चाललाय। तर काही लोक आरोप करतात की केंद्र सरकारच्या दबावामुळे हे प्रकरण लांबतंय। सरकार दबाव आणत असल्यानं सुप्रीम कोर्ट यावर लवकर निर्णय देत नाहीये। सुप्रीम कोर्टावर खासदार संजय राऊतांनी देखील अनेकदा टीका केली, मात्र टीका करून आणि कोणतंही वक्तव्य करून या प्रकरणाचा काही अद्याप निर्णय लागलेला नाहीये। आता या प्रकरणाचा निकाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यकाळात लागणार की पुढच्या सरन्यायाधीशांच्या कार्यकाळाची वाट पाहावी लागणार की सरन्यायाधीश बदलण्यातच 2029 लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।